महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे उपनेते आमदार भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत पाताळगंगा MIDC परिसरातील आदिवासी नागरिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सोमानी हॉटेल जवळील सभागृहात पार पडलेल्या उपक्रमात स्वतः मंत्री भरत गोगावले यांनी उपस्थित राहून आदिवासी बांधवांना छत्र्या वितरित केल्या। या कार्यक्रमाचे आयोजन केळवणे जिल्हा परिषद विभाग प्रमुख तुकाराम गायकवाड आणि पनवेल उपतालुका प्रमुख नंदू पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते। पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील यांचेही या उपक्रमात सहकार्य लाभले। यावेळी मंत्री गोगावले यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। तसेच इतर मान्यवरांचाही यथोचित सन्मान करण्यात आला। या उपक्रमाचा लाभ चावणे विभागातील सारसे आदिवासी वाडीतील नागरिकांना झाला असून 200हून अधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला। उपस्थित मान्यवरांच्या हस्तेही छत्र्यांचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमात व्यासपीठावरून उपजिल्हा प्रमुख विनोद साबळे यांनी भरत गोगावले यांना शुभेच्छा देताना रायगडच्या विकासासाठी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या। त्यावर मंत्री गोगावले यांनी आपल्या भाषणात तुकाराम गायकवाड आणि नंदू पाटील यांच्या उपक्रमाचे कौतुक करत हेच खरे जनहिताचे कार्य असल्याचे मत व्यक्त केले। तसेच अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचेही ते म्हणाले। तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की गरिबांना मदत करताय, त्याबद्दल शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। या कार्यक्रमाचा समारोप मंत्री गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून करण्यात आला। सर्व उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चौधरी यांनी केले। तसेच रसायनी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी उपजिल्हा प्रमुख परेश पाटील, विनोद साबळे, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, संपर्क प्रमुख मारुती पाटील, अनंत मोरे महाराज, तसेच राजेंद्र चौधरी, राकेश कारंदे, संतोष कुंभार, सुशांत महाडिक, रवींद्र भोईर, अंकुश भौड, रवींद्र जाधव, उत्तम बांगर, जयेश कचरे आणि अन्य शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, रसायनी।